आदेश पुन्हा सर्व नाथभक्तांना माझा मानाचा मोलाचा अलक आदेश। सर्व नवनाथांच्या चरणी नमन वंदन करून जाती धर्माचा मान सन्मान ठेवत न्याय नीती धर्मकर्माचे पालन करत मी पुन्हा तुमच्याशी बोलण्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमानं आज पुन्हा हजर आहे। मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन विषयाला छेडणार आहे, नवीन गोष्टीला छेडणार आहे। तर सांगायचंच म्हटलं, बोलायचं जर म्हटलं तर मित्रांनो, आपण आपल्या समोर आजूबाजूला पाठीमागे चहू बाजूने तंत्र मंत्र यंत्र उपाय उतारा ह्या सर्व गोष्टी बघून आहोत, जाणून आहोत, मानून आहोत। पूर्ण समाजामध्ये ह्याच रहारीती प्रचलित आहेत। प्रत्येक साधक भगत ह्याच माध्यमानं कार्यरत आहेत। असो चूक त्यांचीही नाही। जे सत्य त्यांच्या मागच्यांनाच समजलं नाही, ज्यांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला, ज्यांनी त्यांना शिष्य मानलं, जे त्यांचे गुरु होऊन बसलेत, त्यांनाच माहिती नसतील। त्यांनीच त्या जाणण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी तितके श्रम घेतले नाही, म्हणून त्यांनाही त्या गोष्टी माहीत नाहीत। म्हणजे गुरु जर अंधारात बसला तर चेलाही अंधारातच बसेल, गुरु जर दगडावरती बसला, खडकावरती बसला तर चेलाही खडकावरतीच बसेल। गुरुची नाव नैया जर डुबली तर शिष्याचीही नाव नैया नक्कीच डुबणार, त्यात कुठलीही शंका, कुठलाही संशय नाही। मी थोडक्यात तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो। जर तुम्ही स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर ज्या शक्तीची कृपा आहे त्या शक्तीला जाणण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला तर